बांगडा फेक आंदोलन प्रकरणी नामदार नितेश राणेसह 32 कार्यकर्ते निर्दोष मुक्त। मच्छीमारांच्या प्रश्नासाठी लढा देत असताना तत्कालीन आमदार आणि सध्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात व त्यांच्या समवेत 32 जणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। नामदार नितेश राणे यांचे बांगडा फेक आंदोलन राज्यभर गाजले होते। या प्रकरणातून त्यांना न्यायालयाने निर्दोष ठरविले आहे। मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात जमावाने घुसत सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर एक बांगडा फेकून मारल्याच्या व जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणातून राज्याचे विद्यमान मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासह 32 जणांची जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.एस. देशमुख यांनी निर्दोष मुक्तता केली आहे। संशयिताच्या वतीने ॲडव्होकेट संग्राम देसाई, ॲडव्होकेट सुहास साटम, ॲडव्होकेट स्वरूप पै, ॲडव्होकेट यतीश खानोलकर यांनी काम पाहिले। 6 जुलै 2017 रोजी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त हे आपल्या मालवण येथील मत्स्य आयुक्त कार्यालयात बसले असता सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास विद्यमान मत्स्य व्यवसाय मंत्री तथा तत्कालीन आमदार नितेश राणे हे आपल्या सोबत सुमारे 100 स्त्री-पुरुष कार्यकर्त्यांना घेऊन कार्यालयात कायदा हातात घेऊन घुसले। सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांचे कार्यालयातील केबिनमध्ये घुसून त्यांनी घेराव घातला। यावेळी मंत्री राणे यांनी "काय करतोस रे तू? स्वतःला शाणा समजतोस काय? परसीनधारकांना तू संरक्षण देतोस का त्यांच्याकडून पैसे खातोस? त्यांच्यावर खटले भरत नाहीस?" अशा अर्वाच्य भाषेत बोलून हरामखोर असे बोलले। तसेच हे त्यांचे बोलणे चालू असताना त्या जमावामधील कमलाकर उर्फ भाई मांजरेकर यांनी अचानक एक टोपलीभर बांगडे मासे सहाय्यक आयुक्त प्रदीप वस्त यांच्या टेबलावर ओतले। सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त वस्त हे समर्पक उत्तर देत असताना त्यांचा राग मंत्री राणे यांना आल्याने त्यांनी टेबलावर ओतलेल्या बांगड्यापैकी एक बांगडा मासा उचलून तो प्रदीप वस्त यांच्यावर फेकून मारला। तो बांगडा त्यांच्या डाव्या गालावर बसला। तसेच "जास्त बोललास तर कानपट्टीत मारीन, यापुढे परसीन नौकाधारकांवर कारवाई केली नाहीस तर त्या नौका पेटवून देऊ व तुम्हालाही पेटवून देऊ" अशी जीवघेणी धमकी दिली। मंत्री राणे हे प्रश्नांचा भडीमार करीत असताना तेथील साक्षीदार मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी श्रीकांत वारुजीकर नियम व कागदपत्रांची नसती दाखवित असताना मंत्री राणे यांनी ते कागदपत्र ओढून घेत त्यांच्या तोंडावर फेकून मारले व त्यांनाही कानफटीत मारण्याची धमकी दिली। तशी तक्रार मालवण पोलीस ठाण्यात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांनी दिली होती। नंबर 1 निर्धार न्यूज, मालवण।